ही सोशल मीडियावर बंदी घालण्यात येणार आहे। बसला ना तुम्हालाही धक्का? हो, 18 वर्षाखालील मुला-मुलींना सोशल मीडियावर कोणतेही अकाउंट ओपन करायचं असल्यास पालकांची परवानगी बंधनकारक असेल आणि त्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे। नेमका कसा असणार हा कायदा आणि नियम मोडणाऱ्याला कोणती कठोर शिक्षा होणार पाहूया। सोशल मीडिया वापरावर निर्बंध येणार? अल्पवयीनांना लागणार पालकांची परवानगी। केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत। सोशल मीडियाच्या वापरात भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आघाडीवर आहेत आणि म्हणूनच आता लहान मुलांना मोबाईल मधून मैदानात नेण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचलण्याची तयारी दाखवली। केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्यासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक। 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य। ई कॉमर्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत। आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का याची खात्री सोशल मीडिया कंपनीला करावी लागेल। नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित कंपनीवर 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद। केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेऊन भविष्यातील पिढीला एका मोठ्या महाजालातून सोडवते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। हा निर्णय अल्पवयीनांसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। लहान मुलांसाठी जर मेटा किंवा गुगल किंवा कुठल्याही सोशल मीडियाला अकाउंट बनवायचं असेल तर तुमचं पालकांचं परमिशन घेणं गरजेचं आहे, पालकांचा कन्सेंट घेणं गरजेचं आहे। नंतर हा जो डेटा आहे जो मुलांचा ठेवलेला असतो, जेव्हा हे मुलं वापरत नाहीत तेव्हा त्याला डिलीट करून टाकणं गरजेचं आहे। आणि असं तुम्ही नाही केलात, जर कंपन्यांनी असं नाही केलं तर त्यांना 250 कोटी पर्यंतचा दंड होऊ शकतो। लहान मुलांच्या कोवळ्या मनावर परिणाम होतात आणि त्यामधून होणाऱ्या आत्महत्या, त्यामधून होणारे गुन्हे, त्यामधून निर्माण होणारे गैरसमज आणि अभ्यासावर आणि कोवळ्या मेंदूंवर होणारा परिणाम हे सर्व ध्यानात घेतात केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत। अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियातला वावर हा जगभरात डोकेदुखीचा मुद्दा ठरला। यालाच आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियानं कडक कायदा केलाय। त्याच धर्तीवर भारतही कायदा करण्याच्या तयारीत आहे। आपल्या देशात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक कायदे केले जातात, मात्र गरज आहे या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीची। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।